पद याचं कारण होतं की आम्ही महसूल प्रशासनातील एक कर्मचारी आहोत. महसूल प्रशासनातील कर्मचारी असताना महसूल प्रशासनाचं काम ज्या गतीने चालतो आहे खरोखरच कौतुकास्पद आहे. याचा साहेबांचा पुन्हा एकदा साऱ्यांनी नमस्कार. मराठी विषयाच्या युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण पाहू शकता माननीय साहेब आपल्या उपोषण पत्राच्या भेटीला या ठिकाणी तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात. आमच्या कुटुंबाचे आम्ही शेवटचे घटक आहोत. आज गाव पातळीपासून तर शहरी भागापर्यंत मंत्रालयापासून तर तहसील ऑफिसपर्यंत आपण आपल्या शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना आपण या ठिकाणी राबवतो आहोत ते योजना आम्ही इमानीद्वारे शासन स्तरावर आणि लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा इमानीद्वारे 24 तास काम केलेलं आहे. आज महागाईची गगनाला भिडलेली आहे. त्या महागाईचा विचार करता आम्हाला जो काही मोबदला दिला जात आहे तो मोबदला खूप तुटपुंजा झालेला आहे. आमचे लेकरं बाळं आमचे आई वडील आरोग्यापासून तर शिक्षणापर्यंत ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधांपासून आम्हाला कुठेतरी अडचण निर्माण होत आहे साहेब. आज आंदोलनाचा आमचा 32वा दिवस आहे आणि उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे साहेब. तुम्हीच आमचे तारणहार आहात. तुम्हीच आम्हाला जे काय देऊ शकता ते द्याल. आम्हाला माहिती आहे हे जो सरकार आहे हे सरकार देणारं सरकार आहे. त्यामुळे जो देणारा असतो अशाच लोकांपुढे आम्ही मागणी घालीत असतो आहे. बऱ्याच प्रमाणात चालवलेली आहे. या सर्वांचा विचार करून आपण या ठिकाणाहून आपल्या मागणीला अनुसरून तुम्हाला जे काही सकारात्मक वाचेल ते उपोषणकर्त्यांशी संवाद साधून आपण या ठिकाणी पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो साहेब. साहेब महसूल सेवक अर्थात कोतवाल हा पद आपण ब्रिटिश काळात निर्माण केलेला पद आहे साहेब. आजच्या काळात आम्ही एक देणारं सरकार म्हणून आपल्याकडून एक अपेक्षा केलेली आहे साहेब. आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा आणि आमच्या न्याय हक्काची मागणी फक्त एकमेव मागणी घेऊन आम्ही तुमच्या समोर पदर पसरवलेला आहे साहेब. खरोखरच आमचा तुम्ही या ठिकाणी विचार कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि आमची जी चतुर्थ श्रेणीची मागणी आहे आपण मान्य कराल ही विनंती करतो.
तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं थोड्या वेळा अगोदर की महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतीलच आणि ते खरोखर चालेल. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनलला या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपले सगळे महसूल सेवक हा व्हिडिओ पाहतील. आपण पाहू शकता माननीय श्री बावनकुळे साहेब आपल्या उपोषणकर्त्याच्या भेटीला या ठिकाणी संविधान चौकात आलेले आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे मित्र या व्हिडिओला बघत आहेत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्रकाश भाऊ काशीद, गणेश भाऊ कर, दल्लू भाऊ कुमती, हरकत भाऊ मानिक हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्याच्या ग्रुपवर किंवा महाराष्ट्र राज्याच्या महसूल सेवक संघटनेच्या ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आज मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की बावनकुळे साहेब यांनी आपल्या विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या आंदोलनाला या ठिकाणी त्यांनी भेट दिली. आता लगेच आपण थोड्या वेळात पाहणार आहोत की बावनकुळे साहेब हे काय वक्तव्य करते आपल्या या आंदोलनस्थळावर. विजय खोब्रागडे, अतुल आंबेकर, नरेश झोड, योगेश मंगते दादा हा व्हिडिओ समोर शेअर करा. ये
नमस्कार मित्रांनो, मराठी शादी या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता आपण विदर्भ महसूल सेवक संघटना आणि महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना यांचा नागपूरच्या संघांच्या एखादं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला श्री बावनकुळे साहेब राज्याचे महसूल मंत्री यांनी या ठिकाणी याला भेट दिली आहे आणि ते कडक वेळात आपल्याला संबोधणार आहे. आपल्या परिवाराचे महसूल खात्याच्या परिवाराचे हेड माननीय बावनकुळे साहेब हे आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्याच्या भेट घेण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. देणारे तुम्ही जा. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आज विदर्भ महसूल सेवक संघटना आणि फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून मागच्या 35 दिवसापासून एक आपलं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आणि आंदोलनामध्ये महसूल सेवक फुटबॉल या पदाला चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा अशी आपली मागणी आहे. यावर मी खूप अभ्यास केला आहे. आमचे असीम तुमचे सचिव विकास साहेबांनी सांगितलं होतं की या पिंडाला जाण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल किंवा काय शक्यता आहे याबद्दल मी तपासायला सांगितलं होतं. खरं तर ही मागणी आहे तुमचं श्री दर्जा द्या त्यांची मागणी आहे. हे समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाने चतुर्थ श्रेणीमध्ये रद्द केला. त्यामुळे चतुर्थ श्रेणी केले त्याकरता संपूर्ण राज्यातले शेतकरीच्या वरचे डिपार्टमेंट यामध्ये चतुर्थ श्रेणी पदाला असा वाव नाही. आता याचा महसूलचा निर्णय नाही. या राज्यातले सर्व डिपार्टमेंट चतुर्थ श्रेणी या पदाला आता काम करत नाही. फार त्या ठिकाणी आता आउटसोर्सिंगवर या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आउटसोर्सिंग करून कामावर त्या ठिकाणी आकृती बंधाच्या माध्यमातून लोक कामावर निघत होतात. आणि म्हणून मी आधी सांगितलं होतं की शेवटी तुमच्या समोर मी काही खोटा आश्वासन नाही, चुकीचं आश्वासन असं मी कार्यकर्ते नाही आहे, असं आम्ही मंत्री नाही आहे. खोटं बोलून कधी कुणाच्या भावना दुखवणारा नाही, भावनेचा खेळ करणार नाही. त्यामुळे मी आधीच या ठिकाणी येण्यासाठी सांगितलं होतं की चतुर्थ श्रेणी किती पूर्ण करता येईल त्याच्याबद्दल मला जाणीव आहे.
मी आता आमचे मुख्य सचिव अजय कुमारची चर्चा केली, आमची ACS कारगिलची चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयाने कानावर सोबतच आहे त्यांच्याही पूर्वभाव त्यांना अवगत केली आहे. शेवटी हा राज्याचा मोठा निर्णय, हा निर्णय मंत्रिमंडळासमोर जाईल, हा निर्णय वित्त विभागाला जाईल, हा निर्णय नियोजन विभागाला जाईल, हा निर्णय सामान्य प्रशासन विभागाला जाईल. कारण राज्याचा जेव्हा निर्णय होतो तेव्हा सामान्य प्रशासन विभाग, GAD, वित्त विभाग आणि मग नियोजन विभाग असा पूर्ण विभाग याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे मी आता 16 तारखेला 11 वाजता मुख्य सचिवाच्या कानामध्ये मी स्वतः ACS कार्यालयामध्ये वित्त विभागाचे मुख्य सचिव, नियोजनाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव यांची एक बैठक नक्कीच मिळाली आहे. आणि माझी आपल्या प्रमुखांना आणि आपल्याच्या प्रमुखांना विनंती आहे की आम्ही 5-7 लोकांचं शिष्टमंडळ त्या बैठकीत मागण्या मांडण्यासाठी मी सरकारची काय भूमिका आहे यातनं कसा मुद्दा काढता येईल आणि कुठेही मागणी त्याची त्या ठिकाणी दर्जा देण्यापेक्षा अजून काही मागणी करता येईल, त्या ठिकाणी अजून काही त्या ठिकाणी तुमच्या मागणीला पूर्ण येईल याबद्दलचं पूर्ण या बैठकीत आपण चर्चा करू. शेवटी तुम्हाला काही देताना जर शासनाला त्या ठिकाणी निर्णय करायचे असतील ते निर्णय करावे लागतील. मूळ भूमिका समजून घेतली पाहिजे. याकरता आपण 7 लोकांचं 8 लोकांचं निर्णय शिक्षण तुम्हाला आढावा होते. एक उच्चस्तरीय बैठक, त्याला एक महत्त्वाची बैठक असते, त्याला 30 सदस्य असतील, मी असेल, विभागाचे अधिकारी असतील, ज्याच्याकडे हा निर्णय जाणार आहे. आणि मग हा निर्णय बैठक झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी, कारण प्राणजी बोलावं लागेल, त्यानंतर आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी बोलावं लागेल आणि मग त्यांच्या जवळ एक बैठक घेऊन पुढच्या काळामध्ये या मागणीला कसं समोर येता येईल त्याचा विचार मी नक्की करेल. मुख्यमंत्री म्हणून जी माझी जबाबदारी आहे ती पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मी परवा 16 वाजता आपल्याला बैठकीला त्या ठिकाणी यावं याची विनंती आपल्याला करतो. आणि जर तुम्हाला वाटतं की प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणार, प्रामाणिकपणे बिलकुल त्या ठिकाणी कुठे कमी असतो मी मत काय असतो कुठले त्या ठिकाणी बाबी याची कराव्या लागतील याची मी पूर्ण दखल घेईन. मला वाटतं की जर तुम्हाला जर चालू करायचं तुम्ही सुरू करू शकता, काही होणार नाही. तुम्ही समजा मला जर वाटतं की 16 तारखेच्या बैठकीमध्ये मी तुमच्यासोबत त्या ठिकाणी बैठकीला आहे, तुम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे त्यामध्ये आपल्याला चर्चा करणार आहे, तर मला वाटतं तुमची इच्छा असेल तुमची इच्छा काही करा. तुमची इच्छा असेल मला सरकारवर विश्वास असेल तर हे आम्हाला परत घ्या. काही तर थोडा त्या ठिकाणी तुम्हाला बोलवणार आहे. तुमच्या तुमच्या राज्याच्या सर्व लोकांना करायचं आहे. विश्वास मागे घ्यायचं नाही, तुम्हाला करायचं. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन की मी काय काय चांगलं करता येईल, काय काय चांगलं मागण्याची होईल हे करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. 16 तारखेच्या बैठकीला आपण नक्की या, मुख्यमंत्री या. मला वाटतं की सरकार पॉझिटिव्ह तिथेही चर्चा करायला तयार आहे. तुम्ही एवढ्या दिवस का नाही आलं ते कारण ते होतं की जर सर्वच विभागाने तत्ववर्षांनी बंद केला आहे, माझा विभाग कसा काय चालू करू शकतो ही इथे माझ्या समोर तयार होता. म्हणून आंदोलनात जाताना किंवा आंदोलन करताना तुमच्या भावनाची चर्चा करताना तुमच्या भावनेने बसल्या आहेत, त्या अपेक्षेने बसल्या आहेत. तुमच्या अपेक्षा पूर्ण करताना मी जर ते करू शकलो नाही किंवा मी जर त्या ठिकाणी तुम्हाला न्याय तुमच्या इच्छेने मिळाला
तर मला म्हणून मी सुट्टी दोन चार केल्या आंदोलनाला विश्वासी म्हणता काळात माझ्याकडे दोन चार मला किंवा विचार उपोषण करू नका चर्चा करू ठीक आहे. तर माझी आता तुम्हाला विनंती आहे की आता हे उपोषण तुम्हाला परत दिसायचं बघा कळत नाही तर या विषयाला कसं पडता येईल मला कसं न्यायचं येईल त्याकरता वेगवेगळ्या विभागात कसं तुमचा समोर देता येईल संपवता येईल याचा नक्की प्रयत्न करेल. मी महसूल मंत्री असताना निश्चितपणे काही ना काहीतरी आहे आपल्या महसूल लोकांना मिळालं पाहिजे याकरता माझी भूमिका काही पक्की आहे. भूमिकेत माझा काही बदल नाही आहे. मग तुम्हाला आम्हाला असं म्हणते नाही तुमचं भावना त्या ठिकाणी चर्चा करून किंवा तुमच्या मागणीला त्या ठिकाणी पूर्ण न करता तुमचं आंदोलन सोडवणे हे काही मला वाटतं की मला कुठल्यापासून मला माहीत नाही त्या मनात माझी भावना पडते माहीत नाही. मला वाटतं की जर सरकार तुमच्यासोबत काम करायला तयार आहे तुमच्या मागण्या चर्चा करायला तयार आहे तर आंदोलनातून हा मार्ग काढण्यापेक्षा बैठकीतून मार्ग काढू चर्चेचा मार्ग काढू. या ठिकाणी केवळ चर्चा ही नुसती करायची नाही आहे. उच्चस्तरीय बैठक त्या ठिकाणी बोलवतो मग मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावतो आणि जेवढा काही आपला करण्याचा जेव्हा प्रयत्न करील जेवढं छोटं आपल्याला देतो. आपल्याला विनंती आहे की आपण तुमचा जर पदाधिकाऱ्यांची चर्चा करा आणि माझी विनंती राहील की लोकांनी थोडा आंदोलनाचा मार्ग कमी करून माझ्यासोबत सरकारकडे या. निश्चितपणे सरकारने फक्त उत्तर देईल चर्चा करावी लागते त्याची मला महत्व म्हणजे अधिकार असतात. मुख्यमंत्री आम्हाला पावर डेलिगेट करतात मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल आणि चर्चा झाली आहे पण चीफ सेक्रेटरी लेवलला तुमचा बैठक होऊन सर्व विभागाचं काय म्हणणं आहे सामान्य प्रशासनाचं काय म्हणणं आहे वित्तचं काय म्हणणं आहे नियोजनचं काय म्हणणं आहे ही सर्व चर्चा करून आपण हा विषय अंतिम करू. माझी विनंती आहे की आपण आता आंदोलनाचा मार्ग कमी करावा अशी माझी विनंती आहे. शेवटी निर्णय आपल्याला करायचा आहे. आपल्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने खूप दिवस झाले आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी आंदोलन न करता त्या आंदोलनाची करावं अशी आपल्याला विनंती आहे. आम्ही सुद्धा खरं तर तुमची विनंती आम्हाला नसावी तुमचा आदेश हा आम्हाला शिरोधार्य आहे. आम्ही सामान्य महसूल सेवक आणि या महसूल विभागाच्या कणा म्हणून कार्यरत असताना अतिशय अल्प मानधनामध्ये आमचं सुखद भागत नाही. इथं उपस्थित असणाऱ्या त्या महिला भगिनी आहेत आमच्या घरी आमची देखरेखी वाट पाहतात. त्यांच्या पत्नी सुद्धा तुमच्या लाडक्या बहिणी. तेव्हा माझी तुम्हाला विनंती असेल की संघ शताब्दी वर्षानिमित्त तुम्ही हा निर्णय घ्यावा आणि आमच्या परिवाराची आपल्या महसूल परिवार आपल्या लेकराबाळांची दिवाळी गोड करावी ही एक तुम्हाला नम्र विनंती सर्व महसूल करू. विनंतीचं काय सांगितलं तर तुम्ही जरी आदेश जरी केला असला तरी तुमच्या शब्दाला मी मान ठेवला असला तरी पण आम्ही विश्वासून मागे जास्त आहे प्रतिबद्ध आणि आम्ही पासून
भाऊ 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 आपण आल्याचा महाराष्ट्र आणि मागितलं निश्चितपणे आपल्याला जीवन आश्वस्त करतो की जास्तीत जास्त प्रयत्न तुमच्याकरता जेवढा प्रयत्न करतो भारत माता की अरे एकच मागणी अरे एकच मागणी हम सब बावनकुळे साहब तुम आगे बढ़ो बावनकुळे साहब तुम आगे बढ़ो बोलो भारत माता की बोलो भारत माता की वंदे वंदे भारत माता की इनकलाब इनकलाब बोलो भारत माता की या राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब जे आमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत. विलंब का होईना परंतु आम्हा सर्वांना एक आशेचे किरण म्हणून या ठिकाणी आम्हा सर्वांना सुचविलेलं आहे की जे काही करायचं आहे साहेबांच्या हातात आहे आणि साहेबांचं जो आजचा सरकार आहे हा देणारा सरकार आहे ज्यांच्यामध्ये देवतांनी शिवत असते म्हणून साहेबांच्या विनंतीला मान देऊन आमचं हा उपोषण या ठिकाणी आम्ही मागे घेत आहोत. शांत व्हा. 16 तारखेला 11 वाजता नोटीस ते यांना पाठवा जी नोटीस करून पाठवा काय कार्यक्रमात नोटीस मागवा याच्यावर द्या सकाळी देऊन द्या. साहेब धन्यवाद. साहेब खूप धन्यवाद. बावनकुळे साहेबाला आगे बढ़ो. बावनकुळे साहेब धन्यवाद. भारत माता की भारत माता की भारत माता की भारत माता की. तर मित्रांनो आता आपण पाहिलं माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आंदोलनाला भेट दिली आणि आपल्या आंदोलनकारी जे रवींद्रजी बोधले आणि योगेश भाऊ सरमाके यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडवण्यात आलं. तर आपण पाहू शकता या ठिकाणी किती हा भावनिक क्षण आहे. आपल्या या महसूल सेवकांनी ज्यांनी उपोषण केलं होतं मागच्या 10 दिवसापासून त्यांचं उपोषण जे सुरू होतं ते आज कुठेतरी महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी त्यांना मागं घेण्यास सांगितलं आणि त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांना ज्यूस पाजून हे उपोषण त्यांचं सोडवलं. तर आपण पाहू शकता किती भावनिक क्षण आहे हा. आपण पाहू शकता किती भावनिक क्षण आहे. गाड़ी बोलो हॉस्पिटल गेले हॉस्पिटल ते गाडी मला खरंच बोला गाडी येते ना सुनील भाऊ गाडी लावायची. सुनील भाऊ गाडी घ्या. कोणती यासाठी जागा करा देते.
पटकन तुम्ही उभं हा जो एक महाराष्ट्रातल्या महसूल सेवक संघटनेच्या वतीनं आजपर्यंत केलेल्या आंदोलनाचा खूपच तीव्र आणि एकदम खुंखार लढा होता. त्यासाठी आपण पाहू शकता आजही जे आंदोलन 32 दिवसा अगोदर सुरू झालं होतं त्या दिवशी जी गर्दी या ठिकाणी संविधान चौकामध्ये होती तीच गर्दी आज या ठिकाणी सुद्धा आहे. आणि हा खूपच एक भावनिक क्षण म्हणता येईल. महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात भावनिक क्षण. हे बघा रवींद्रजी बोलले. आपल्याला एक आनंदाचा क्षण भेटलेला आहे. हात जोडून विनंती करतो आपण कृपया करून खाली बसा. तर मित्रांनो आपण बघितलं महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी भेट का असो बट यांचे वयस्ते आपल्या महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेकडून जे आंदोलन 32 दिवसापासून सुरू होतं आणि आमरण उपोषणाचे 10 दिवसापासून सुरू होतं त्याला भेट देऊन कुठंतरी महसूल सेवक संघटना यांना सांगितलं की यांचा मार्ग हा नक्कीच मोकळा केला जाईल. मंत्रिमंडळामध्ये त्यांची सगळी बैठक घेऊन यावर काहीतरी तोडगा काढला जाईल असं माननीय श्री महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी आत्ताच त्यांच्या भाषणादरम्यान सांगितलं. तर आपण निर्णय झाल्याशिवाय येत नसतात. सर्वांनी बसून जा. सर्वांनी कृपया बसा. 10:30च्या आसपास आता 10 वाजून 20 मिनिटाच्या जवळपास या ठिकाणी टाईम झाला आहे. तरी त्या इतक्या रात्रीसुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या संपूर्ण कानाकोपऱ्यातून जमलेला महसूल सेवक त्याला आता कुठंतरी एक दिलासेची दिशा या ठिकाणी दिसत आहे. तर आपण पाहू शकता हे जे भावनिक क्षण आहे. आपण यानंतर आपण आपले योगेशजी बोलले हे आपल्याला संबोधित करणार आहे. हे बघा लोक ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला शब्द दिलेला होता तो शब्द तुमचा 101% पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. म्हणजे हे आंदोलन आज आम्ही तुमच्या सगळ्याच्या प्रशासनाच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या अनुषंगानं तुमच्या भविष्यासाठी मागं घेतलं. परंतु एक लक्षात ठेवा ही लढाई अजून संपलेली नाही. कारण मी अजून हरलेलो नाही. जोपर्यंत तुमची दिवाळी तुमच्या लेकरांची दिवाळी गोड होणार नाही तोपर्यंत हा योगेश शर्माचे रवी बोदेले विदर्भ महसूल सेवक संघटना गप्प बसणार नाही. आणि जर शासनाने आपल्यासोबत कुठलेही छलकपट केलं तर पुण्यानं तीच नव्यानं लढाई लढण्याची तयारी ठेवू. तुमच्या मनातलं स्वप्न पूर्ण करून एवढा शब्द देतो आणि इथंच थांबतो. सर्वांनी ज्यांना शक्य आहे घरी जाणं त्यांनी सावकाश जावं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी इथंच थांबावं ही सर्वांना विनंती आहे. कुठल्याही प्रकारच्या अनुचित कुठलेही मेसेजेस वगैरे गावाकडे जाऊ देऊ नका आणि आपल्या आंदोलनाची बदनामी होणार नाही याची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर आहे. एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. दादा आपण आता गेले 32 दिवस खूप घोषणा दिल्या
10 दिवस झालं अन्नत्याग माझे 2 सहकारी योगेश भाऊ रवी भाऊ मी 2005 जॉईन आहे. रवी भाऊ पहिल्यापासून संघटनेसाठी किंवा चळवळीचे रस्त्यातलेच आहेत. त्याच्यापेक्षा योगेश भाऊ आमच्या नंतरही संघटनेत आले असेल जरी मोठे शोध झाले असेल तर अतिशय कडवट संघटना कशी करावी आणि कसं आंदोलन करावं ते योगेश भाऊकडून शिकून घ्यावं. मी गेले 10-12 दिवस झाले नागपूरमध्ये स्थान मानून आहे. माझ्या पद्धतीने जेवढे प्रयत्न होतील मंत्रालयातले मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे कुठल्याही मार्गाने मी प्रयत्न वापरले पण मला जर साथ दिली असेल ती शासनाच्या लोकांनी साथ दिली. तुम्ही आणि साहेबांचे ओएडी यांनी माझे वेळोवेळी 5 मिनिटाला जर मी फोन करत असतो 3 दिवस झाले मी त्यांच्या मागे लागलेले आहे. मंत्रालयातले सुद्धा साहेब लोक सर्व माझे कॉल उचलत होते कारण तसा दबाव त्यांचा निर्माण केला. या निमित्त मी सांगत आहे माझा मोठापणा नाही. काम करताना काहीतरी जमिना गावाकडे राहतो हे गोष्ट शिकून घ्या तुम्ही. अजूनही मी संघटनेच्या पदाकडे आज मी उद्या आज असं उद्या तुम्ही असता इथला सर्वसामान्य बसल्याला तुमच्या हक्कासाठी तुम्हालाच मारावं लागणार आहे. त्यासाठी खूप आमचे माझे 25 दिवस तिथे गेलेले आहेत. मी काही 2 वेळा मुंबईला गेलो. योगेश भाऊनी आदेश दिला मुंबईला जाऊन या तुमच्या परीने तुम्ही काम करा. त्यावेळेस खडगे साहेबांच्या मागच्या बुधवारी आम्ही तत्काळ मुंबई गाठली. गुरुवारी आम्ही परत मुंबईला गेलो. शुक्रवारी इथं आलो आणि गेले मुंबईवरून आल्या दिवसापासून माझे सहकारी दयाभाऊ कांबळे प्रवीण चिखलीकर असतील गेडाम सर असतील आपले गोपाळ ढोरे असतील शुभम असत उत्तम असत विवेक असत नितीन असत सर्वांनी खूप टीमनी काम चांगलं केलं. त्याबद्दल त्यांची दोन्ही संघटना राज्य संघटना विदर्भ संघटना सर्वांचे खूप आभार मानते. अशी सर्वांना संघटनेला साथ द्यावी आणि सगळ्यात जास्त मी कौतुक करतो. मी ज्यावेळेस 2005ला जॉईन झालो आमच्याकडे भगिनी कमी होत्या म्हणजे बोटा मोजण्यासाठी यायचे 5-10 भगिनी यायच्या पण शासनाच्या 30% कोटा भरून काढल्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी इथं प्रतिसाद दाखवला. त्याबद्दल महिलांचा मी खूप आभारी आहोत. आणि आपल्याकडे कसं आहे तो 18 ते 19 जी जॉईन झालेली मुलं आहेत त्यांना माहित नाही सत्याच्या मागे लागा खोट्याच्या मागे लागू नका. सत्याच्या मागे लागा खोट्याच्या मागे लागू नका कारण तुम्ही फसले जाता. संघटना आम्ही 22 वर्ष चालवत आहे. आम्ही खरे म्हणून उभे आहोत. आम्ही इथं खरे म्हणून उभे आहोत. आम्ही कोणाला आश्वासन देत नाही तसं बावनकुळे सर म्हणजे जे कायद्यात बसत तेच आम्ही बोलतो. कुणाच्या खोट्या आश्वासनाला आम्ही बळी पडत नाही आणि बळी पडणार सुद्धा नाही. तुम्ही बळी पडू नका. नुसतं व्हॉट्सअपवर संघटना चालत नाही. संघटनेसाठी त्याग करावा लागतो. योगेश बापू बोधले सरांकडून शिकून घ्या. काही गोष्टी तुम्ही संघटनेत नसणारे होता पण व्हॉट्सअपवर पण सांगत असेल आश्वासन देत असेल. तुम्हाला काय झालं तुम्हाला 30 जूनला देणार होता दुसरा 8ला देणार होता 25 जूनला देणार होता. तुमची काही तयार होती तुमच्याकडून सगळं डिमांड तयार झालं तर तुम्हाला आतापर्यंत राज्य तुमचे दिलाय. महसूल मंत्री खोटे का जो माणूस तुमच्या मागे लागलेला खोटा हे तुम्ही ठरवा. त्यामुळे संघटनेवर विश्वास ठेवा. कोणी मनसोक्त अध्यक्ष होईल याच्या नादाला लागू नका. लपाडे चंगड लांडगे भेंडे आपल्याकडे लय जन्माला आलेले अजून लहान मुलांचं वय तेवढं आमचं सर्व्हिस आहे. त्यामुळं संघटनेमागे ठामपणे उभा राहा. संघटना तुम्हाला वाचवत असे लबाड लांडगे इथे येऊन जाणारे कोणी वाचवणार तुम्हाला. 24 तास आमचे फोन चालू असतात. 24 तास तुमच्या सेवेसाठी रात्रंदिवस ही टीम आमची हजर आहे. यापुढे लक्ष ठेवा. जर कुणी संघटनेच्या विरोधात जर चर्चा टिप्पणी केली उद्यापासून योगेश भाऊ मी तुमच्या सांगतो काय असेल ते संघटनेसंग म्हणा पदाधिकाऱ्यांना सांगा पण चोरट्यांवर विश्वास ठेवू नका. कारण शासनाने वेळ काढलं का आपल्या माणसाने वेळ काढलं. ही नवीन मुलांना सांगतोय ज्यांना संघटनेचा कुठलाही गंध माहित नाही. मी काय कोणावर टीका टिप्पणी करत नाहीये. माझ्या विरोधात सुद्धा टीका टिप्पणी होते. मी ग्रुपवर बोलायला लागलो की बॅलन्स टाकला का. माझ्याकडे भरपूर आहे. मी सगळ्यांचे बॅलन्स टाकू शकतो. मी राज्याचा अध्यक्ष झाल्यापासून मी कुठलाही रुपया घेतलेला नाही. मी माझ्या स्वकष्टात फिरतो. तरी तुम्ही कोणावर विश्वास ठेवू नका. हे आपले बांधव 10 दिवस अन्नत्याग करून बसले त्यांच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस
जास्त बायका पूर्वक बसतो आहोत. त्यामुळे नवीन मुलांना माझी नम्र विनंती हात जोडून राज्य संघटना विदर्भ संघटना म्हणून की असं कुणावर विश्वास ठेवू नका. बंधू आणि भगिनीला खरंच विनंती आहे तुम्हाला, तुम्ही फसला असता आणि आपल्या सोन्याने गाण घेऊन व्याजाने पैसे काढून तुम्ही फसला असता. या पुढे संघटनेचे आदेश येईपर्यंत जी संघटना आपली हे संघटना आदेश नाही तोपर्यंत कुणाच्याही मागं जायचं नाही. तुमचे सर्वांचे साथ असेल तर आम्ही पूर्ण जर शासनाने आम्हाला फसवलं तर त्याच ताकदीने आंदोलन राज्यात प्रत्येक ठिकाणी उभं करण्यात जाईल. पण कोणी सांगत काय गोड बोलून तुमच्यावर रात्री घ्यायचं. ठीक आहे, मीच मिटिंग लावली, मीच आता सीएम साहेबांना भेटलो, मी आर्यन साहेबांना भेटलो, मी सचिवांना भेटलो. कोणी कुणाच्या सचिवाला वगैरे भेटायला असं कोणाला काय आपलं ते आपल्या अण्णा साहेबाला तात्या साहेबाला किंवा पटवारी साहेबाला भेटायला आपला पटवारी किती हुशार असतो, मंडळात जिल्हा किती हुशार असतो, तहसीलदार किती हुशार असतो तुम्हाला माहिती आहे. असं सचिव लोक जर भेटत असेल ना, उद्या तुमची फाईल तयारी आहे, अमुक तयारी आहे, त्याच्यावर आधी 5 दिवसात ठेवून का त्याला आपण एक निषेध करायचं. फक्त न फक्त संघटनेनुसार ठेवा, संघटनेच्या पदाधिकाऱ्यानुसार ठेवा. कारण योगेश बाबूने आता त्यांच्या डोळ्यातून पाहण्यात त्यांच्या टीमच्या की बावनकुळे सरांना सोडायला गेलो, माझं प्रोटोकॉल पाळण्यात आला भीम राज्याध्यक्ष असल्यामुळे. किती मैत्री कशी असावी तर अशी असावी, सगळ्यांच्या डोळ्यात पाहण्यात त्याच्या टीमने काम केलं. त्यांचं सर्वच कौतुक. साफ सोडली नाही, इथं मच्छर चावल, पाणी नाही, काय नाही. महिला मंडळाने सुद्धा त्या बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ केल्या, 20 रुपये घ्यायच्या. किती त्या महिलांचं कौतुक करण्यासारखं आहे. एक कुटुंब म्हणून तुम्ही आम्हाला साथ दिली, त्याबद्दल राज्य संघटना विदर्भ संघटना ही आमची एकच संघटना आहे. माझ्या सूचनेनुसारच मिटिंग लागली होती, पण विदर्भवाल्यांनी आग्रह धरला की आम्ही आमच्या 11 जिल्ह्याचं आंदोलन चालू करतोय. त्याला मी पहिला 7 तारखेला नंतर झाल्यानंतर पाठिंबा दिला आणि पूर्ण राज्य तातडीने उतरवलं. माझी टीम गयान मागडे असं पूर्ण जिल्ह्याचे सगळे जिल्हाध्यक्ष असतील, राहिलेले 25 जिल्हाध्यक्ष यांनी साथ दिली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, कोकण, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, सर्व कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या सर्व नाशिक डिव्हिजन मध्ये सगळे जळगाव वगैरे सर्व असतील. 6 डिव्हिजनने साथ दिली, मराठवाड्याने साथ दिली. या सर्व महसूल सेवकांचं बौद्धिकांचं खूप खूप आभार, धन्यवाद. माझे एवढं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघटना. अध्यक्षीय भाषण झालं थांबा ना थोडं. तर मित्रांनो, आपण आता बघितलं महाराष्ट्र महसूल सेवक संघटनेच्या या आमरण उपोषणाला श्री बावनकुळे साहेब यांनी ज्यूस पाजल्याने दोन्ही आंदोलनकर्त्यांना ते आमरण उपोषण त्यांचं मागं घ्यायला सांगितलं आणि बावनकुळे साहेबांच्या हातून दोन्ही जणांनी ज्यूस आंदोलन सोडलं. तर मित्रांनो, आणि आता महाराष्ट्र राज्याचे संघटना प्रमुख श्री शिंदेजी यांनी सुद्धा सांगितलं की संघटना कशी असावी, संघटनेच्या मागं किती दबाळ लोक राहतात, त्यांच्या नादी पडू नका, असं त्यांनी सगळ्यांना आपल्या महसूल सेवकांना ठणकावून सांगितलं आणि समज दिली की कोणतंही काम करायचं असेल तर त्यासाठी इच्छाशक्ती ही पोहोचवायची आणि ही इच्छाशक्ती 2 ह्या आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी दाखवून दिली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या या मराठी शादी या यूट्यूब चॅनलसोबत जुळला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि ज्या लोकांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून घ्या, जेणेकरून आपल्याला महाराष्ट्र महसूल सेवक संघटनेच्या प्रत्येक व्हिडिओजच्या नोटिफिकेशन येत राहील. तर चला मित्रांनो, आपण भेटूया. तोपर्यंत महाराष्ट्र महसूल संघटनेकडून आणि मराठी शादी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद. महादेवजी, गणेश भाऊ